भगिनींची पण नावं घेता येतील, पुरुष मंडळींची पण नावं घेता येतील आणि त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमाचा सन्मान करणं, परिश्रम करणाऱ्याला फळ, हेच आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य असेल. बढती आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या किंवा निवडणुकीतील उमेदवारी ज्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला की कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर आता ते मला जास्त चांगलं लक्षात ठेवावं लागेल. संघटना कशी वाढवायची हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो. काय तर जोडलेल्या कामगिरीवर आधारित असतील आपल्या पक्षात. परंतु तुम्हाला मी सांगतो, याच्या आधी मी भाषण करायचो त्यावेळेस रात्रभर माझा पाठ म्हणजे गृहपाठ व्हायचा आणि मग सकाळी भाषण करायचो. आता फक्त असं झालंय की त्यांनी भाषण केलं आणि मी पण भाषण करतोय. माझा रात्री गृहपाठ झालाय, त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच चाललंय. ते तिथं नोंद चाललेली आहे. बरोबर आहे, हे ठीक बरोबर आहे. आता कुठलं नाही झालं की माझं काय रात्री खरं नाहीच आहे. तर आपण डिजिटल प्रचाराला पण प्राधान्य दिलं पाहिजे. डिजिटल प्रचार हा अलीकडच्या काळामध्ये फार महत्त्वाचा घटक ठरलेला आहे.